नमस्कार, रोकठोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. छगन भुजबळ यांच्यावर प्रेक्षक हो संक्रांत मराठा सदनाचं बांधकाम असो किंवा मुंबईतल्या अंधेरीच्या आरटीओ इमारतीच्या विकासाच्या बदल्यात बिल्डरला एसआरएचं काम, अशा कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी ईडीनं थेट भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांना, म्हणजेच एक प्रकारे भुजबळांचा उजवा हात असं म्हटलं जातं, त्यांना अटक केली आहे. त्यामुळेच त्यांच्या अटकेनं छगन भुजबळांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसलाय. ही अटक राजकीय असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जातोय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील भुजबळांच्या पाठीशी उभे राहिलेत. ईडीची कारवाई राजकीय आकसापोटी असल्याची टीका शरद पवार यांनी आज केली. तपास यंत्रणांच्या कारवाईबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तर दुसरीकडे या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांनी मात्र या कारवाईचं जोरदार समर्थन केलं. ईडीची कारवाई योग्य आहे की अयोग्य, खरंच हा राजकीय सूड आहे का? भुजबळ वगळता कोणत्या राजकारणावर आतापर्यंत ईडीनं कारवाई केली? महाराष्ट्र सदनाबाबतचा निर्णय एकट्या छगन भुजबळांनीच घेतला होता का? ज्यांनी हा निर्णय घेतला त्या सर्वांवर ईडी कारवाई करणार का? व्यापम घोटाळा महाराष्ट्र सदनापेक्षाही मोठा आहे, त्यात ईडीनं कारवाई आतापर्यंत का केली नाही? या सगळ्या अवघड परिस्थितीत राष्ट्रवादी नेमकी भुजबळांना कशी मदत करणार आणि सध्या अमेरिकेत असलेले भुजबळ या सगळ्या वादावर पलटवार कसा करणार, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. भुजबळ वादाच्या भोवऱ्यात. भुजबळ वादाच्या भोवऱ्यात या कार्यक्रमात आपल्या सोबत आज आपण आमंत्रित केलेलं आहे भुजबळांवर सातत्यानं कारवाईची मागणी करणारे आणि या संदर्भात सखोल असं संशोधन आणि पाठपुरावा करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या. किरीट सोमय्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक आपलं या कार्यक्रमात स्वागत. कैलाश कमोद माजी अध्यक्ष ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष कैलाश कमोद हे देखील आपल्या बरोबर आहेत आणि काही क्षणात आपल्यासोबत अंजली दमानिया या देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला या सगळ्या प्रकरणात घेतोय तो पहिला मुद्दा आपण टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे, ईडीची कारवाई योग्य की हा राजकीय सूड? ईडीची कारवाई योग्य की हा राजकीय सूड? आपण थेट जाऊया किरीट सोमय्या यांच्याकडे. किरीट सोमय्या, छगन भुजबळ यांच्यावर कारवाई व्हावी याच्याकरता आपण सातत्याने मागणी करत होतात. वारंवार आपण एन्फोर्समेंट डायरेक्टर असेल, एसीबी असेल, या सगळ्यांकडे आपण पिच्छा पुरवत होतात. माध्यमांमध्ये देखील हा प्रश्न जागता सतत दगदगता राहील याच्याकरता आपण सातत्यानं प्रयत्न करत होतात. परंतु आज समीर भुजबळ यांची वैद्यकीय चाचणी होत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक वार्ताहर परिषद घेतली आणि त्या वार्ताहर परिषदेत ही कारवाई एका राजकीय आकसापोटी करण्यात आली आहे असा थेट आरोप आपल्या पक्षावर आणि तसंच आपल्या सरकारवर देखील केलेला आहे. या आरोपाचं खंडन आपण कसं कराल? छगन भुजबळ यांच्याशी आपली वैयक्तिक दुश्मनी होती का? त्याचा आपण एक प्रकारे उट्ट काढलं का? नेमक्या या प्रकरणाचा इतका पाठपुरावा आपण करायचं कारण काय? राजकीय सूड का उगवत आहे? शरद पवार सारख्या व्यक्तिमत्वानी जर या विषयाकडे अथा पद्धतीने बघणं, मला आज एका प्रकाराने असं वाटलं की खरंच आपण एवढं मोठं काम करतोय का? भ्रष्टाचाराविरोधाची ही लढाई आहे. मग त्यात भुजबळ असो की मोटेवारची पोंझी कंपनी असो, तटकरे असो की अजित पवार असो की आदर्श व्यक्तिमत्व अशोक चव्हाण असो, किरीट सोमय्यांनी हे जे सगळे मुद्दे उपस्थित केले, सातत्याने गेल्या 4-5 वर्ष पाठपुरावा केला, डॉक्युमेंट ऑफिशियल लीगल डॉक्युमेंट दिले आणि त्या डॉक्युमेंटचं जर इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीनी कौतुक केलं, त्याचा उपयोग केला, न्यायालयाने त्याला इन अ वे सपोर्ट केला, तर त्यात सूडबुद्धी कुठे आली? हो, राजकीय भ्रष्टाचार संपवणं याला जर पवार साहेब सूडबुद्धी म्हणत असेल तर मी त्याचं स्वागत करतो. ही व्यक्तिगत कोणतीही लढाई नाही आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात जे जे होते
आणि जे मोठे आहे राजकीय भ्रष्टाचार संपला तर खालचा भ्रष्टाचार कमी होणार या दिशेने आमचं काम चाललं आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. अगदी बरोबर आहे. किरीट सोमय्या, भुजबळ वगळता आतापर्यंत एन्फोर्समेंट डायरेक्टरनी कोणावर आरोप केले, कोणावरच्या आरोपांची शहानिशा करण्याकरता त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली? भुजबळांवरच कारवाई का होते? याच्यापूर्वी व्यापमचा घोटाळा झाला, याच्यापूर्वी महाराष्ट्रात अनेक घोटाळे उघडकीला आले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं युतीचं सरकार 95 साली असताना तिथे अनेक घोटाळे आले. त्याच्यानंतर काँग्रेस आणि एनसीपीची सत्ता असताना देखील अनेक घोटाळे राष्ट्रीय पातळीवर आले, महाराष्ट्र पातळीवर आले. तरी देखील कोणत्याही मंत्र्यावर, माजी मंत्र्यावर किंवा विद्यमान मंत्र्यावर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. आणि आता तुमचं सरकार आल्यानंतर, तुम्ही पाठपुरावा केल्यानंतर टार्गेट केल्यासारखंच फक्त छगन भुजबळांवर कारवाई होते. याला तुम्ही काय म्हणणार? दुसऱ्या कोणावर आजपर्यंत कारवाई का नाही झाली? तुम्ही माझी टीका करतायत की कौतुक करतायत? कौतुक नाही, तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्ही सिंगल आउट करताय छगन भुजबळांना, असा थेट आरोप होतोय तुमच्यावर. म्हणूनच मी म्हणतोय की पहिले या दोन मुद्दे आले. एक, ईडी कारवाई का करतोय? जर किरीट सोमय्यांनी डॉक्युमेंट दिले, त्याची सराहना न्यायमूर्ती चंद्रचूड पासून भुजबळांचा केसमध्ये सिंचन घोटाळ्यात जर तिथपासून सगळे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी जर असं म्हणत असेल की इतना सारा होमवर्क करके दिया है ज्याच्यामुळे ईडीला पण भाग पडतंय कारवाई करणं, तर ते किरीट सोमय्या तो होमवर्क आहे. नंबर 2, मी आपल्याला सांगितले की महत्वाच्या 5 प्रकरणाची नावं सांगितली, बाकी पण उचलली आहेत. त्या 5ही प्रकरणात सुरुवातीपासून मी ईडी असो, कुठे सीबीआय असो, कुठे अँटी करप्शन असो, कुठे कंपनी मंत्रालय असो, सगळ्यांचा पाठपुरावा करीत आहेत. आता आपण सिंचन घोटाळ्यात युनियन बँक मधून 800 कोटी रुपये विड्रॉ केले, तर त्याच्याही मागे लागलो आहे. म्हणून इरिगेशन मध्ये पण ईडी मागे लागले आहेत. मोठेवार प्रकरणात म्हणजे पोन्झी कंपनीमध्ये पण लागले आहेत. म्हणून जिथे जिथे जे ज्याला आपण म्हणतो मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, जिथे पैसा विदेशात पाठवला गेलाय, त्या सगळ्या प्रकरणात अँटी करप्शन आणि ईडी मागे लागले आहेत. किरीट सोमय्या सांगितले 5ही किरीट सोमय्या, पर्यंत जाणार. या प्रकरणामध्ये किती कोटी रुपये परदेशी गेले असं आपल्याला वाटतंय, असा आपला आरोप आहे? किती कोटी रुपये गेले असं आपल्याला वाटतंय? असं आहे की मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. किती कोटी गेले हे पंकज आणि समीर भुजबळ आणि छगन भुजबळ सांगू शकणार, परंतु एक त्यांनी सांगितलेला किस्सा तुम्हाला सांगतो. यांनी काय केलं, चमनकरांनी महाराष्ट्र सदनाच्या समोर छगन भुजबळ यांना लाच दिली. तो पैसा आता अँटी करप्शन आणि ईडीने डिटेक्ट केला. तो पैसा 62-63 बोगस कंपन्या बँक अकाउंट द्वारा समीर भुजबळ, पंकज भुजबळच्या कंपन्यांमध्ये आला. आणि मग त्यातनं मला विदेशात कोळशाची खाण घ्यायची आहे, कारण की माझे महाराष्ट्रात वीज प्रकल्प आहे कोळशाचे, असं सांगून बाहेर पैसा नेला. आजपर्यंत एकही कोळसा आधारित वीज प्रकल्प छगन भुजबळांचा दिसला नाही आणि तिथे खाणी घेतल्या गेल्या नाही. हे जर 100 कोटी रुपये आले असे बेनामी, तर सगळं सिद्ध झालं. आणि त्यातनं काही पैसा गेला, बाकीचा कुठून गेला माहित नाही. हे एक उदाहरण मी आपल्याला दिलं. आर्मस्ट्रॉंग एनर्जीच्या द्वारा हा पैसा गेला. आता ईडीचं म्हणणं आहे, तर ईडीची जबाबदारी आहे की अशा पद्धतीने किती पैसा बाहेर गेला. मी एक उदाहरण दिलं, मी आणखीन डॉक्युमेंट दिलं. आता समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांनी त्यांना जर उत्तर दिले, तर कोर्टात पुढच्या चार्जशीट मध्ये हा फिगर येणार. नवाब मलिक आपल्या बरोबर आहेत. नवाब मलिक, अजूनही किरीट सोमय्या यांना ठामपणे वाटतंय की कोणत्याही प्रकारे राजकीय सुडानं ही कारवाई करण्यात आलेली नाही, तर ही केस ईडी पर्यंत अत्यंत मेरिटनी पोहोचलेली आहे. त्याला आवश्यक ती कागदपत्र एक जागरूक नागरिक आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा एक लढवय्या म्हणून किरीट सोमय्या यांनी दिली, ज्याचं कौतुक जस्टिस चंद्रचूड यांनी देखील केलं. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे
की राजकीय आकसापोटी कारवाई केली असं म्हणण्यापेक्षा छगन भुजबळांवरील आरोपांना आपण न्यायालयात उत्तर का देत नाही? कारण किरीट सोमय्यांनी लढाई काय रस्त्यावर आणलेली नाहीये किंवा किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेची लढाई तुमच्याशी लढत नाहीयेत, ते ईडीच्या मार्फत न्यायालयाची लढाई ही लढतायत. तुम्ही त्याला उत्तर, ईडीला उत्तर देताना न्यायालयाचं उत्तर का देत नाही? तुम्ही राजकीय आकसाचा आरोप का मध्ये आणताय? नवाब मलिक. डॉक्टर साहेब, पहिले समजून घ्या, कितीही ईडी असेल, अँटी करप्शन असेल, भाजप सरकार असेल, त्यांनी काही कारवाई केली की शेवटी अंतिम निकाल या देशातली न्यायव्यवस्थाच देणार आहे. न्यायालयामध्ये काय खटला सुरू झाला आहे काय? न्यायालयामध्ये जेव्हा खटला सुरू होईल त्यावेळी न्यायालयात नीट बाजू समीर भुजबळ असतील, इतर कोणी नेता असेल, ते नीट बाजू मांडतील आणि आम्हाला संपूर्ण खात्री आहे की भाजपच्या सूडबुद्धीच्या राजकारण, ठरवून केलेली कारवाई, भाजपने ठरवला आणि यंत्रणेने केली कारवाई, याच्या विरोधात निकाल येईल आणि आमचे नेत्यांना क्लीन चिट मिळणार आहे. हे करप्शन विरोधात लढणारे लढवय्ये नेते यांना स्पष्ट माझा प्रश्न आहे, तुम्ही करप्शन विरोधात लढताय, पूर्ती विसरून गेले काय? तुम्हीच पूर्तीचं प्रकरण बाहेर काढला होता, त्यानंतर तुम्ही पूर्तीबाबत नवाब मलिक तुम्ही आदर्श नावाखाली राजकारण करत, जरा ऐकून घ्या, बोलू द्या मला. थांबवत नाहीये, मग मी यांना थांबवलं नाही, मी यांना थांबवलंच नाही. महाराष्ट्रासमोर करताय. नवाब मलिक, मी थांबवत नाहीये, तुम्ही महाराष्ट्रासमोर अत्यंत महत्त्वाचा खुलासा करताय. पूर्ती प्रकरण किरीट सोमय्या यांनी काढलं होतं, पूर्ती प्रकरण किरीट सोमय्या यांनी काढलं होतं. हो, काय पुरावा आहे आपल्याकडे याचा? असं आहे की जेव्हा पूर्तीचा विषय समोर आला, सोमय्या साहेबांनी जे सगळी याद्या दिली होती त्या यादीमध्ये पूर्ती बाबतीत सगळी माहिती यांनी उघड केली. नंतर आम आदमीचे लोक पुढे आले. संचेत आदर्श बोलत असताना संचयतीबाबत कधी हे बोलत नाही. सिंचन घोटाळ्याची चर्चा करत असताना यांचे पक्षाचे 2 ठेकेदार आहेत, त्यांच्या बाबतीत तुम्ही नुसता खत्रीबाबत बोलताय. संचयती सर्व मोठे ठेकेदार आहे, दुसरे ठेकेदार तुमच्या पक्षाचे आहे. जेव्हा बोलताय तुम्ही या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारे लढवय्ये नेते असताना तुमची ही लढवई पण तुमच्या पक्षाच्या विरोधात दिसत नाही. आम्ही बोलत नाही तुम्ही करू का नका करा, पण भाजप सगळं जे खोटा प्रचार करत होता त्याला आधार देण्यासाठी ठरून ही सगळी कारवाई आहे आणि अंततः निर्णय हे कोर्ट देणार आहे. निश्चित रूपाने कोर्टात किरीट सोमय्या 3 महत्त्वाचे मुद्दे. सोमय्या, 1 मिनिट डॉक्टर साहेब, 1 मिनिट डॉक्टर साहेब. हा, बोला डॉक्टर साहेब, बोला. डॉक्टर साहेब, माझं एकच म्हणणं आहे, एखादी यंत्रणाकडे तक्रार केल्यानंतर त्यांना कारवाई करायची असते. पण सोमय्या साहेब अगोदर 1 आठवडा पूर्वी सांगताय की आता पुढे असं होणार आहे, आता हे होणार आहे, आता ते होणार आहे. म्हणजे भाजप ठरून स्क्रिप्ट तयार करताय आणि सगळी यंत्रणा त्या प्रकारे या देशामध्ये काम करत असेल तर सत्तेच्या दुरुपयोगची यापेक्षा जास्त उदाहरणं होऊ शकत नाही. सोमय्या बोले, यंत्रणा डोले, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तुम्ही जे कोर्टात सांगताय निश्चित रूपाने आणि या देशातली न्याय व्यवस्था, किरीट भाई, या देशातली न्याय व्यवस्था, या देशातलं एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, या देशातलं सीबीआय, या देशातलं एसीबी, न्याय व्यवस्था बोललो नाही, हे सगळं तुमच्याच याच्यावर नाचतंय. पूर्तीची कागदपत्र तुम्ही दिलेली आहेत, आदर्शमध्ये तुम्ही आरोप करता, मग संचेतीना का विसरता? तुम्ही सिंचन घोटाळ्यातल्या सिलेक्टिव्ह ठेकेदारांबद्दल का बोलता? जे ठेकेदार तुमच्या पक्षाला अनुकूल आहेत किंवा तुमच्या पक्षाचे सहानुभूतीदार किंवा देणगीदार आहेत, यांच्याविषयी का नाही बोलत? आणि 1 आठवडा आधी ईडी काय कारवाई करणार आहे, कोणाला अटक काय होणार आहे, तुम्ही काय कुंडली मांडून बसलात का सगळ्यांची? तुम्हाला ही माहिती कशी? का तुम्ही काही राजकीय होरातज्ञ आहात का? तुमच्याकडे काही हॉरोस्कोप होत्या कोणाच्या, की त्या हॉरोस्कोप मध्ये कळलं की यार 1 आठवड्याने अटक होणार आहे? मला एक खरंच खूप गेले 2-4 दिवस मी हे जे पाहतो ना तर इतकं हसतो की एनसीपीच्या नेत्यांनी किरीट सोमय्याला मोठं करायचं ठरवलेलं दिसतं. एका बाजूला किरीट सोमय्याचे पुतळे जाळतात, एका बाजूला कोर्ट काय करणार आहे ते किरीट सोमय्या सांगतो, ईडी काय करतायत, म्हणजे किती मोठं करतात. मलिक आमचे मालिक आहे हो. कोर्टाने गेल्या आठवड्यात सांगितलं
एन्फोर्समेंट डिरेक्टरेटने सांगितलं की आहे बँक, त्यांनी सांगितलं देन यू इनिशिएट ऍक्शन अगेन देम. आता माझ्यासारखा माणूस जो थोडा या सगळ्या बाबतीतला एक किडा असला किंवा अभ्यासू असला तर याचा अर्थ असं की ईडीला कोर्टाने सांगितलं यू टेक एप्रोप्रिएट ऍक्शन इफ इज नॉट कॉपरेटिंग विथ यू. आता समीर भुजबळला ज्या आरोपाखाली पकडलाय, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ इक्वल पार्टनर आहेत, इक्वल, त्यांच्या बायका इक्वल पार्टनर आहेत, हे दोघे इक्वल लाभार्थी आहेत. मग याचा म्हणून अर्थ समीर भुजबळला समन बदवलं होतं, पंकज भुजबळचाही समन बदवलं होतं. म्हणजे समीर भुजबळचा पाठोपाठ पंकज भुजबळची अटक होणार यात कुठल्या ज्योतिषीला विचारायची काय गरज आहे? हो, पूर्तीचे कागदपत्र तुम्ही दिले होते, पवार साहेब आणि पूर्तीचे मलिक साहेबांना कागदपत्र तुम्ही दिले होते. सांगायचं मी सांगतोय पंकज भुजबळ जेलमध्ये जाणार जर त्यांनी सहकार्य नाही केलं तर. पूर्तीचे कागदपत्र तुम्ही दिले होते. सिंचन घोटाळ्यातल्या काही सिलेक्ट ठेकेदारांच्या विरोधात फक्त का बोलता? आदर्शवर बोलताना संचेतींचा आदर्शमध्ये फ्लॅट आहे याच्याविषयी तुम्ही गप्प का असता? तुम्ही त्यात फक्त अशोक चव्हाणांना टार्गेट का करता? आता मला दुसरे, म्हणून मला ही एक स्टाईल असते. अर्थात ऑफकोर्स प्रत्येक प्रवक्ता आणि त्यांच्या पक्षाची स्ट्रॅटेजी असते. विषय भुजबळांवर चाललाय, भुजबळ घोटाळ्यावर हे काय उत्तर देऊ शकत नाही तर काय करायचं, 10 फाटे फोडा. त्यातलं तरी कुठलं तरी एका विषयावर पण गरमागरमी झाली तो मूळ विषय बाजूला पडतो. मलिक साहेब, आपलं सरकार होतं, बरोबर आहे ना? भाजप सरकार तर गेल्या वर्षी आलं. तर समजा सिंचन घोटाळा असो की किरीट सोमय्याचा घोटाळा असो की गडकरींचा घोटाळा असो, कागदपत्र कोणी दिली कोणी नाही दिली त्याला मारा गोली. हो, तुमच्या हातात कागदपत्र आली होती ना, तर जर त्यात भ्रष्टाचार होता तर का अटक केली नाही, का कारवाई केली नाही? आणि गडकरींनी तर 1000 वेळा सांगितलेलं आहे, त्यावेळी सांगितलं होतं की करा चौकशी, वर खाली दोन्हीकडे तुमची सरकार होती. म्हणून विषय जो आहे त्या विषय भुजबळ घोटाळ्यात आहे. आदर्श असो की कॉन्ट्रॅक्टर असो की सिंचन असो, ज्याचे त्याला आज पण तुम्ही फायली तुमच्याकडे नेल्या असेल तर कोर्टाचा पुढे ठेवा ना. सिंचन घोटाळ्याची याचिकाची सुनावणी चालू आहे किंवा एडिशनल पाठवा. आपण नवाब मलिक यांचं उत्तर घेऊया. नवाब मलिक, असं आहे डॉक्टर साहेब, कोर्ट यांचं बोलण्याप्रमाणे चालते. मी न्यायव्यवस्थेबाबत बोललो नाही. ज्या प्रकारे अगोदर सगळी माहिती पत्रकार परिषद ट्विटरद्वारे देत आहे, याचा अर्थ भाजप ठरवून कोणाला एखादा खोटा प्रचार करून बदनाम केला असेल तर त्याला कुठेतरी खरं सिद्ध करण्यासाठी काही केल्याशिवाय जनतेला काय उत्तर देणार आहे? आता हे सांगताय की पूर्तीचं काय डायव्हर्ट करताय, संचयतीच्या डायव्हर्ट करताय. जेव्हा तुम्ही एखादा विषय काढताय, तुम्ही भ्रष्टाचार विरोधात लढवय्ये कार्यकर्ते तुम्ही सांगताय. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की इतर ठिकाणी हे चर्चेचे विषयच आहे की इतर ठिकाणी हे लक्ष का देत नाही. म्हणजे सुरुवातीला जेव्हा गडकरी साहेब देशातले भाजपचे अध्यक्ष असताना सर्वप्रथम पूर्तीचे कागदपत्र तुम्हीच काढले. त्यानंतर तुम्ही किती पाठपुरावा केला बोगस कंपन्याबाबत, शेअर होल्डरबाबत, कुठून डायव्हर्ट झाले, कुठून हे मनी लॉन्ड्रिंग झाला, एक तरी पाठपुरावा आजपर्यंत तुम्ही केला होता काय? एक. तुम्ही आदर्श नावाने अशोक चव्हाण यांच्या बाबतीत वारंवार बोलताय, केस पुन्हा उघडा. पण त्याच्यात संचेती साहेब तुमचे पक्षाचे नेते, तुमचे पक्षाचे सगळे फायनान्सर, त्यांचे फ्लॅट आहे. कधी तुम्ही बोलले की यांच्यावर पण कारवाई करा? तुम्ही खत्री नावाच्या एक ठेकेदार बाबत तुम्ही वारंवार सांगताय की इतके विड्रॉल तितके विड्रॉल. तुमच्या सरकार आल्यानंतर या ठेकेदारांना 850 कोटी रुपयाचे पेमेंट झालेले आहे. नवाब मलिक, आणि तुम्ही जे भ्रष्टाचार सांगताय, जर भ्रष्टाचार झालेला आहे तर संचयतीच्या 850 कोटी रुपये पेमेंट. तुमचे मुद्दे बरोबर आहेत, पण तुम्ही उत्तर द्या ना. पण भुजबळांवरच्या आरोपांचं उत्तर देताना पूर्ती असेल, आदर्श असेल, सिंचन असेल, हे मुद्दे काढून भुजबळ निर्दोष होत नाहीत. भुजबळांच्या निर्दोषत्व सिद्ध करण्याकरता न्यायालयात तसे पुरावे द्यावे लागतील. तुम्ही नाही, आम्ही बोलत नाही. निश्चित रूपाने न्यायालयामध्ये जेव्हा हा केस उभा राहणार आहे, आज हे म्हणजे कुठेतरी केस चालत नाही. यंत्रणेला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही इन्क्वायरी करा. कोर्टाने सांगितलं जर हे कॉपरेट करत नसेल तर कारवाई करा. आजपर्यंत कुठल्या इन्क्वायरीला आमचे नेते लोकांनी कॉपरेट केलं नाही अशी एक पण उदाहरणं नाही.
आणि निश्चित रूपाने जेव्हा न्यायालयामध्ये हा प्रकरण जाईल, आपण जेव्हा आपण चार्जशीट कैलाश दाखल कमोद होईल, आपण कैलाश किंवा कमोद सुनावणी यांच्याकडे होईल, जाऊया. निश्चित रूपाने आमची बाजू मांडणारच आहे ना कैलाश आम्ही. कमोद, भुजबळांनी जर गैरव्यवहार केलेला नसेल, भुजबळांनी जर गैरव्यवहार केलेला नसेल तर न्यायालयात पुरावे मांडणं योग्य नाही का? तुमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाहीये कैलाश कमोद? अहो, न्याय व्यवस्थेवर नाही असं असं आहे डॉक्टर साहेब, आता न्याय हे व्यवस्थेवर न्याय आमचा ज्याची पूर्ण सुरू झालेली विश्वास आहे. नाहीये. नवाब मलिक, आपण कैलाश कमोद यांच्याकडनं उत्तर घेऊया. नवाब मलिक, परंतु न्यायालयीन let कैलाश कमोद स्पीक. न्यायालयीन कारवाई जेव्हा सुरू होईल, न्यायालयीन कारवाई जेव्हा सुरू होईल तेव्हा ते सिद्ध होईलच ना, जे काय व्हायचं ते न्यायालयामध्ये, आणि त्याच्यामध्ये ते निर्दोषच असतील याच्यात काही वाद नाही. याचं कारण आत्ता ज्या कारवाया चालल्या, आधी नवाब मलिक साहेब म्हणाले किंवा आमचे शरद पवार साहेब म्हणाले, ह्या ठरवून चाललेल्या आहेत. मग हे ठरवून भुजबळांवरच का? हा कैलाश कमोद, हाच तर खरा सवाल आहे. की हाच तर खरा सवाल आहे. 95 आपण ओबीसी हा, महामंडळाचे, याचं उत्तर आपण ते मी कैलाश ते- कमोद ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष आहात. छगन भुजबळ हे ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर अशी सुडानं कारवाई होते असं मत आहे आपलं? पहिले मला बोलू द्या, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. की 95 ते 99 या काळात जे युतीचं सरकार होतं, त्या काळात भुजबळ साहेब हे विधान परिषदेचे विरोधी नेता होते, आणि त्या काळात त्यांनी जी लढाई केली त्या सरकारशी लढताना, ते पुढच्या इलेक्शनमध्ये ते सरकार उलथवून टाकताना फार मोठा सहभाग त्यांचा होता. सगळ्या काँग्रेस पक्षाचा होता, पण त्यांचा फार मोठा होता त्याच्यामध्ये. आणि म्हणून या माणसाला आत्ताच इथे जखडून ठेवलं पाहिजे हे त्यांना बरोबर ओळखलेलं आहे या सत्ताधारी पक्षाने, आणि म्हणून यांना भुजबळच पाहिजे. कैलाश कमोद, दुसरी कैलाश गोष्ट, कमोद, सॉफ्ट टार्गेट. एक मला फक्त तुम्हाला मी जसं तुम्हाला बोलतोय की विचारायचं आहे, OBC ही जी सगळी कारवाई सुरू झाली, ही कारवाई आता शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यानंतर सुरू झाली, काही कारवाई त्याच्या आधीच सुरू झाली होती, फक्त आता त्याचा कळस लिहिला गेला एवढंच आहे फक्त? ती असं नाहीये, ती कारवाई ठीक आहे, निश्चितपणे आधी सुरू झाली, That's it. पण That's the ती पुढे point. ज्या पद्धतीने वळणं घेतली गेली त्याने, ही ठरवून घेतली गेली, याच्यात काही वाद नाही. ही जे बरेच आपल्याला उदाहरण ब्रेकवर जाण्यापूर्वी कैलाश कमोद, ब्रेकवर जाण्यापूर्वीचा शेवटचा प्रश्न आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वीचा प्रश्न आहे, छगन भुजबळ ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर आकसानं कारवाई होते? हा, आकसानं म्हणण्यापेक्षा त्यातल्या त्यात हे सॉफ्ट टार्गेट आहे. फारसे ओबीसीचं संघटन हे थोडंसं कमकुवत आहे, आणि त्यामुळे हे एक सॉफ्ट टार्गेट. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की जर छगन भुजबळ इतर कुठल्या राजकीय दृष्ट्या पॉवरफुल जातीचे असते तर त्यांच्यावर कारवाई झाली नसती, असं आपलं थेट म्हणणं आहे? मला असं थेट म्हणणं नाहीये, पण हे एक सॉफ्ट टार्गेट सॉफ्ट टार्गेट हे त्यांच्या जातीमुळे आहे असं आपलं म्हणणं आहे? कैलाश कमोद, त्यांच्या जातीमुळे नाही, अनेक गोष्टी घटक आहे. मी मगाच आपल्याला अनेक गोष्टी सांगितलं म्हणजे नेमक्या की कुठल्या घटक आहेत आपण सांगू हाच शकाल? माणूस आपल्याला त्रासदायक होऊ शकतो हे त्यांना माहिती आहे. अनेक गोष्टी म्हणजे नेमक्या हा कुठल्या? माणूस आपल्याला त्रासदायक होऊ शकतो हे त्यांना माहिती आहे, आणि म्हणूनच असं आहे. जाती व्यतिरिक्त कुठल्या गोष्टी आहेत? जात हे आपण कबूल केलंय. नाही, जात आहे मी कबूल नाही करत आहे. मी सॉफ्ट टार्गेट शब्द वापरलाय. मला हे म्हणायचं आहे की 95 ते 99 या काळात जे काय घडलंय त्याचा विषय आहे तो. 95 ते 99 या काळात जे घडलं त्याची कारवाई मागच्या 1 वर्षात सुरू झालेली नाही, तर ती त्या आधी देखील सुरू झाली होती. फक्त त्याचा पुढचा अध्याय आता लिहिला गेला आहे. तो अध्याय राजकीय आकसापोटी आहे की काय याची आपण चर्चा करतोय. वेळ झाला का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर या सगळ्या प्रकरणाचं पुढे काय होणार हे पाहूया. कुठे जाऊ नका, पात्रा झी24 आपण पाहताय भुजबळ वादाच्या भोवऱ्यात. भुजबळ वादाच्या बोरात या कार्यक्रमात आपल्यासोबत किरीट सोमय्या, नवाब मलिक, कैलाश कमोद, आणि आता या कार्यक्रमात आपल्या बरोबर असणार आहेत अंजली दमानिया. या दुसऱ्या भागामधला जो मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता टीव्हीच्या. तो मुद्दा आहे या प्रकरणाचं पुढं काय होणार. आपण थेट जाऊया अंजली दमानिया यांच्याकडे. अंजली दमानिया, भुजबळांनी नवी मुंबईत जो बांधकाम प्रकल्प हाती घेतला होता तो पूर्ण केला का? त्यात सर्वांना घरं मिळाली का?
जर घरं मिळाली नसतील तर या संदर्भात ज्यांनी घरं बुक केली होती त्यांची फसवणूक झाली का? आपला काय दावा आहे? 2400 लोकांनी तिथे पैसे गुंतवले होते 2009 पासून. म्हणजे त्यात तळोजाची जी केस झाली त्यात त्या माणसाने असं सांगितलंय की मी एक एक्झिबिशन बघायला गेलो होतो, त्या एक्झिबिशन बघून मला असं कळलं की तिथे एक प्रोजेक्ट येत आहे, त्या प्रोजेक्टमध्ये मी पैसे गुंतवले, पण तो प्रोजेक्ट काही उभा राहिला नाही. आणि नंतर जेव्हा मला कळलं की या प्रोजेक्टला मान्यताच नव्हती, म्हणजे तो प्रोजेक्ट छगन भुजबळ यांच्या कंपनीच्या नावावर होता? नाही ना, तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की खरं कसं होतं, ब्लू सर्कलच्या नावावर सगळीच्या सगळी जमीन होती. जमीन ब्लू सर्कलच्या नावावर 42 एकर होती आणि त्यातली आता जी देविशाच्या नावावर ट्रान्सफर झाली ती 17 एकर ट्रान्सफर झाली. बरं, त्यात देविशाच्या म्हणजे तिथे सरळ सरळ भुजबळांची कंपनी होती, त्यांनी बुकिंग सुरू केली, म्हणजे जमीन नावावर नाही पण त्यांनी बुकिंग सुरू केली आणि त्यात 2400 लोकांना ती घरं देऊन टाकण्यात आली. आणि त्यात जर काही पुढे त्यांना घरं बांधून दिली नाही, म्हणजे प्लिंथच्या वर जर कामच झालं नाही, तर ते लोक बिचारी इकडे तिकडे भटकत होती. पण त्यांना न्याय कसा मिळणार? जर आज आपण म्हटलं की याच्या विरुद्ध जर न्याय मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी जो उठाठेव आम्ही करतोय तशी प्रत्येकाला करणं शक्य नाहीये. मुद्दा असा की देविशाच्या नावावर 17 एकर झाली, ती ईडीने आज जमा केली. पण ती जमा केलेली जमीन कोणाची आहे? खरं तर ती त्या 2400 लोकांची आहे. तर ईडीने ज्या 2 गोष्टी केल्यात त्याबद्दलही मला तुम्हाला बरंचसं सांगायचं आहे की ईडीने कारवाई काय केली, तर 2 गोष्टींवर कारवाई केली. एक म्हणजे त्यांनी सांताक्रूज वेस्टचं ला पेटेट फ्लोअर नावाचं जे बिल्डिंग आहे त्याच्यावर कारवाई झाली. त्या व्यतिरिक्त खारघरवर झाली. माझं सरळ सरळ एवढंच म्हणणं आहे, प्रत्येक कंपनीत जर समीर आणि पंकज हे दोघंही होते तर कारवाई ही फक्त एकट्या समीरवर का व्हावी? दोघांनाही अटकेत टाकायला हवं होतं, जे झालं पाहिजे. त्याच्या मागचं गणित काय आहे भाजप राष्ट्रवादीचं ते किरीट सोमय्या सांगतील, नवाब मलिक सांगतील, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मला ऍक्शन हवी आहे ती समीर भुजबळ आणि पंकज भुजबळवर. मला एवढंही सांगायचंय की ईडी जर कोणी म्हणत असेल की ही याच्या डायरेक्शन आणि त्याच्या डायरेक्शननी काम करतेय, तर ईडी क्लासिकली कुठल्या केसेसमध्ये काम करते? मनी लॉन्ड्रिंगच्या. मनी लॉन्ड्रिंगचा जर पैसा सगळ्या चुकीच्या मार्गाने आला असेल आणि याची कन्फेशन्स जर ईडीकडे असतील तर ह्या व्यतिरिक्त म्हणजे आणि काय काय सांगायची गरज आहे? त्यांच्याकडे जर त्याचा धडधडीत डेटा असला की येस दीज वर डिफंक्ट कंपनीज, याच्यात येणारे 9,900 रुपये जर फेक आहेत आणि ते प्रीमियम देऊन जे घेतले गेलेत दीज आर फेक एंट्रीज. एवढंच नाही तर आता हेक्स वर्ल्ड मध्ये आपण बघितलं 3 कंपन्यांमधनं 30-30 सेकंदात मनी ट्रान्सफर झालेत. ही डिटेल्स जेव्हा दिले एका कंपनीतनं दुसऱ्या कंपनीत, दुसऱ्या कंपनीतनं तिसऱ्या, आणि मग देविशाने ते ब्लू सर्कलला परत दिले असं दाखवलं. 17 एकर जमीन 2011 मध्ये त्यांच्या नावावर झाली. एन्व्हायरमेंटल परमिशन 2011, त्याच्या याची परमिशन त्यांना पंचायतीची परमिशन 2011. जर तुमच्याकडे परमिशन नव्हत्या तर 2400 लोकांना तुम्ही घरं कशी विकली? देविशा इन्फ्रास्ट्रक्चरनी हा कशी सरळ विकली? सरळ भ्रष्टाचार आहे असं तुमचा आरोप आहे जो ईडीने 100% पकडला. परंतु ईडीची कारवाई ही सिलेक्टिव्ह आहे असंही आपल्याला वाटतंय. ही Definitely. फक्त समीर भुजबळ यांच्यावर का, पंकज भुजबळ यांच्यावर देखील अशीच कारवाई व्हायला पाहिजे होती. आपल्यासोबत नवाब मलिक आहेत. नवाब मलिक, या 2400 घरांचं नेमकं गौड बंगाल आणि याच्यात जे 30-30 सेकंदात पैसे एका कंपनीतनं दुसऱ्या नामशेष झालेल्या कंपनीत, डिफंक्ट कंपनीत फिरवले गेले, त्याचं गौड बंगाल जरा सांगा. याच्या मागे बुद्धिमत्तेचं बळ नेमकं कुणाचं? असं आहे की अंजली दमानिया जे विषय सांगताय, तलोजा इथल्या जागा कोणाची होती, कुठल्या कंपनीची मालकी झाली, बुकिंग कसं करण्यात आलं, पैसे कसे आले, कुठे फिरवले, मी थोडासा त्याची पुढची माहिती देतो. एक भल्ला नावाचे ग्रस्त होते, त्यांच्या नावाने ही जमीन होती. याच्यात टेकचंदानी जे आता समोर नावं आणत नाही, तुम्ही ओळखताय अंजलीताई त्यांना, सांगते ना तुम्हाला, ते या कंपनीमध्ये पार्टनर असताना त्यांनी फ्रॉड केला. जेव्हा त्यांनी फ्रॉड केला, या समीर भुजबळला माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर दबाव निर्माण करून की हे कुठेतरी लोकांना लुबाडतो आणि कुठेतरी लोकांची फसवणूक झाली. नंतर या कंपनीच्या अंतर्गत वाद निर्माण झाला. वाद निर्माण झाल्यानंतर ह्याच्याकडून जे फ्रॉड होता त्यांना थांबवण्याची कारवाई सुरू झाली.
त्यांनी जे गैरव्यवहार केला होता त्यांच्यावर त्या लोकांनी जेव्हा दडपण आणला की बाबा हे तुझा गैरकारभार चालणार नाही, तेव्हा हे सगळं उघड झालं. लोकांची फसवणूक भुजबळ साहेबांनी किंवा समीरनी केली नाही, टेकचंदानींनी केली. ते सगळं कंट्रोलमध्ये आणण्यासाठी त्या लोकांनी कारवाई सुरू केली. नंतर हेच टेकचंदानी जे सगळं गैरकारभार करत होता तोच आता कुठेतरी म्हणजे थोडक्यात लोकांना नवाब इकडे मलिक तिकडे माहिती नवाब पडत मलिक असतो. पण जेव्हा टेकचंदानी या नावाच्या माणसाने टेकचंदानी भ्रष्टाचार बाबत केला, माहिती तो मिळाल्यानंतर भ्रष्टाचार त्या लोकांनी करायला याला कंट्रोल केलाय. भ्रष्टाचार आणि ज्याला टेकचंदानींनी नावावर केला. नाही तुम्ही सांगताय त्यांनी जर एखादा नवाब चूक केला मलिक असेल, म्हणजेच तर भ्रष्टाचार त्यांनी त्यांच्यावर टेकचंदानींनी कारवाई केला. सुरू केलेली आहे. भ्रष्टाचार टेकचंदानींनी केला. भुजबळ नाही सामान्य भ्रष्टाचार जनतेला नाही, वाचवायला या गेले धर्मच्या आणि बाबत भुजबळ फसले. नाही भ्रष्टाचार विषयी बोलत नाही. नाही अंजली दामानिया जे हेक्स वर्ल्ड बाबत सांगताय त्याबाबत मी सांगतो. त्याची पुढची माहिती दिली की भल्ला नावाचे ग्रस्त त्यांची ही जागा होती. टेकचंदानी या कंपनीमध्ये पार्टनर असताना स्वतःच्या नावावर करून कुठेतरी वेगळ्या पद्धतीने कामं करत होते. मग माहिती मिळाल्यानंतर त्यांना कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी जेव्हा एक कारवाई सुरू आपण अंजली दमानियांचं उत्तर घेऊया. आपल्या बोलण्यामध्ये एक गोष्ट मला कळत नाही आहे. टेकचंदानी आणि भल्ला यांच्या वादात टेकचंदानी आणि भल्ला यांच्या वादात सामान्य जनतेचं नुकसान होऊ नये, भलं व्हावं म्हणून भुजबळांनी उडी घेतली. सामाजिक उदात्त हेतूनी, समतेच्या हेतूनी उडी घेतली आणि ती घेतलेली उडी त्यांना महागात पडली. ते जनतेला मदत करायला गेले नसते तर कदाचित त्या प्रकरणात अडकलेच नसते. अंजली दमानिया, मग तुमचा आक्षेप काय आहे? नाही, मला पहिलं नवाब मलिकांना हेच विचारायचं आहे की अगर सुप्रीम कंपनी जे तुम्ही टेकचंदानी म्हणताय ते सुप्रीम, इफ आय एम नॉट मिस्टेकन, या सुप्रीमनी जर चीटिंग केली असेल तर सरकार कोणाचं होतं? तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं होतं. मग त्यांच्यावर ऍक्शन का नाही झाली? तुमचे जर भुजबळांना त्यांनी चीट केलं होतं, लोकांना जर त्यांनी चीट केलं होतं, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्यावर ऍक्शन का नाही घेतली? माझी जे पिटिशन होतं आणि माझी जी डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सची केस होती ती छगन भुजबळांविरुद्ध होती. म्हणून मी माहिती देणार ती छगन भुजबळांची देणार. ती मी टेकचंदानीशी मला काही घेणं देणं नाही. ज्या दिवशी त्यांचं काढायचं असेल त्यांचंही मी काढेन. आताच्या घटकेला जर ब्लू सर्कल कडे 42 एकर आणि शिवयश कडे 18 एकर अशी 60 एकर जमीन होती. त्यातली 17 एकर जमिनीवर 2400 लोकांना यांनी ती विकली होती आणि त्यांचे पैसे घेतले होते. तर जर हे घरं झाली नाहीत तर 2 महिन्यातच भुजबळांनी पैसे परत का नाही दिले? असे अनेक प्रश्न, याची उत्तरही तुम्हाला द्यावी लागतील. नवाब मलिक असं आहे अंजली ताई, तुमच्या सोबत टेकचंदानी बसताय. आता एखादा ऍडव्हान्स बुकिंग 35,000 रुपये त्यांनी घेतले. जरा ऐका ना तुमची मीटिंग होत राहते ना, तुम्ही त्याला एक ओळखत नाही सेकंड, काय? हा काळा का गोरा आहे ना, परत मी तुम्हाला सांगते. तुम्ही त्यांना भेटले नाही काय? नवाब मलिक, मी आयुष्यात टेकचंदानी नावाच्या व्यक्तीला ना कधी फोनवर बोललीये ना कधी भेटलीये. मला ते कोण काळे का गोरे माहिती नाहीत. तुम्ही प्रूव्ह करा आणि जर म्हणायचं असेल ना तर नीट बोला, काय बोलायचं ते. आपल्याला हे सगळे नको विषयाशी ठेवायचं असेल. नवाब मलिक, अंजली दमानिया टेकचंदानींना भेटल्या किंवा नाही भेटल्या याच्यावर घडलेला जो गुन्हा आहे त्याची तीव्रता किंवा त्याची जबाबदारी टाळता येणार नाहीये. नाही असं आहे, पहिले समजून घ्या डॉक्टर साहेब. ह्या हेक्स वर्ल्ड बाबत चर्चा अंजली ताईंनी सुरू केली. हेक्स वर्ल्डचा खरं गुन्हेगार कोण असेल, याच्यात चिटिंग झाली, जर एखाद्या माणसाकडून पैसे घेतले घरं देणार नाही अशी भूमिका कधी हेक्स वर्ल्ड किंवा समीर भुजबळ किंवा छगन भुजबळ साहेबांनी केलेली नाही. तुम्ही सांगताय परवानगी शिवाय कामं सुरू झाली. एखादा IOD मिळाल्यानंतर प्लिंग लेवलवरचीच IOD मिळते आणि त्यानंतर एखादा म्हणजे भाडे तत्वावर 4 FIचं, जरा ऐकून घ्या ना, पहिला भाडे तत्वावर 4 FSIच्या खाली एखादा योजना मंजूर झाली, पुढची MMRDच्या माध्यमातून सगळे परवानग्या मिळत आहे. संपूर्ण कोणाला जे CC आहे ते हायर फ्लोअरपर्यंत मिळत नाही. अगोदरच यांचा वाद झाल्यानंतर अंजली दमानिया यांचं मत घेऊया. किरीट सोमय्या आपल्या बरोबर आहेत. किरीट सोमय्या, आपण नवाब मलिक, या सगळ्याची उत्तरं अंजली दमानिया देतील. किरीट सोमय्या, हा जो प्रकार आहे खारघरचा असेल किंवा इतर सगळे प्रकार आहेत, याच्यामध्ये झालेल्या घटनांमध्ये टेकचंदानी किंवा इतर लोक किती दोषी आणि छगन भुजबळ किती दोषी असं वाटतंय आपल्याला? आणि या सगळ्या कारवाईचं पुढे काय होणार? न्यायालयात केलेले आरोप टिकणार का? आपला काय मुद्दा आहे?
पहिल्या सत्रात मी जसं स्पष्ट सांगितलं होतं की समीर भुजबळ नंतर पंकज भुजबळवर कारवाई होणारच. पंकज भुजबळने सगळी माहिती व्यवस्थित दिली तर ईडी त्याचं नाव त्या पद्धतीने घेणार. हा कायदा आहे. त्यांनी सहकार्य नाही केलं तर कोर्टाने सांगितलं कारवाई करा. दुसरी गोष्ट आता की कोणीही, माझं काय म्हणणं आहे की जसं नवाब मलिक दरवेळी काय करतात, त्याचं काहीतरी वेगळंच एक विषय घेऊन डायव्हर्ट करायचं, तसं त्यांनी पहिल्या सत्रात केलं. या दुसऱ्या सत्रात माझं असं म्हणणं की कोणीही भ्रष्टाचारी असो ज्याने की राजकीय भ्रष्टाचार केलाय, राजकीय पदाचा दुरुपयोग केलाय, राजकीय पदाचा स्वतःचा किंवा स्वतःचा पुतण्याचा पुत्राचा फायद्यासाठी उपयोग केलाय. वी आर टॉकिंग डिस्कसिंग पॉलिटिकल करप्शन. दुसऱ्या प्रकारचेही करप्शन त्याच्या विरोधात लढलंच पाहिजे. तर या पॉलिटिकल करप्शनच्या विरोधात आम्ही केव्हाही पहिल्यापासून लढत राहिलो आणि लढत राहणार आहोत. भुजबळांचा याच्यात हॅक्सवर्ड पण येणार आहेत, तसंच बाकी प्रकारच्या प्रॉपर्टीज पण येणार आहेत. डिस्प्रपोर्शनेट प्रॉपर्टीमध्ये आणखीन कितीतरी प्रॉपर्टीज बाहेर येणार आहेत. ही तर अजून फक्त सुरुवात आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. अंजली दमानिया, त्यांनी आता जे थेट आरोप केलेत की अशा प्रकारच्या कोणत्याही भ्रष्टाचारात स्वतः छगन भुजबळ सहभागी नव्हते. नाही, म्हणूनच मी त्यांना त्याचे एक्सप्लेनेशन्स देते की नवाब मलिक साहेब ह्याच्यात जे करप्शन आहे त्याचा आपण हिशोब घेऊया. की पहिलं म्हणजे या सगळ्या डिफंक कंपन्यांमध्ये 9,900 रुपये प्रीमियम देऊन पैसा आला. ते काय होतं? ते गिफ्ट होतं का? या कंपनीला दिलेली देणगी होती का? ती कशी त्या एखाद्या कंपनी ज्याला प्रॉफिट्सच नाहीत, ज्यांचे बिझनेसेसच नाहीत, अशा कंपन्यांमध्ये हे पैसे आले. ते पैसे एका कंपनीतनं दुसऱ्या कंपनीत फिरवले, दुसऱ्या कंपनीतनं तिसऱ्या कंपनीत फिरवले आणि मग पहिल्या कंपनीला पेमेंट दिलं असं दाखवलं. या व्यतिरिक्त हे जे पेमेंट दिलं, जी जमीन घेतली गेली, हा कशाचा पैसा होता? हा काळा पैसा होता. आणि ह्याच्यावर सुद्धा जे बांधण्यात आलं, हा त्यांच्यावरचा दुसरा आरोप की त्यांनी 2,400 इतर लोकांनाही फसवलं. आता आज हे जर सिस्टमॅटिकली बघितलं तर तुम्ही म्हणालात हे जर त्यांची ओसी आली असेल, सीसी आली असेल, एक एक पत्र दाखवते मी तुम्हाला. हे प्रतिज्ञापत्र ब्लू सर्कलनी देवीशाला त्यांनी 2011च्या मार्चमध्ये ही जमीन ट्रान्सफर केली. दुसरं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स डिसेंबरमध्ये आलं. तिसरं, तिथल्या ज्या तिथल्या ग्रामपंचायतीची परमिशन तीही त्यांना डिसेंबर 2011 मध्ये आली. असं असताना 2009 मध्ये 2400 लोकांना यांनी घरी कशी विकली? आणि हे जे पैशाचं जे फिरवाफिरव जी केली गेली, हा जो डिफंक कंपनीमध्ये पैसा आली, मला याच विषयावर तुम्हाला प्रश्न विचारतोय. हा पैसा जो आला तो राजकारणातल्या भ्रष्टाचारातून आला, तो महाराष्ट्र सदनामध्ये केलेल्या पैशातून आला, असा आपला दावा आहे? नाही, मला नाहीतर कोणी सांगावं की छगन भुजबळांच्या एवढ्या कंपनीमध्ये कोण मेहरबान झालं आणि कोणी ते पैसे अचानकपणे आणून यांच्या खात्यात टाकले. महाराष्ट्राला एकदा तुम्ही समजावून सांगा की महाराष्ट्र सदनाच्या निर्मितीमध्ये कशा प्रकारे मेहरबानी दाखवण्यात आली आणि त्यातून पैसा कसा फिरला, असा आपला आरोप आहे. नाही, तो तर खूपच मोठं रामायण आहे. म्हणजे महाराष्ट्र सदनाचा जर आपण विषय घेतला तर सुरुवातीला काय झालं होतं, त्याचा खरी सुरुवात कशी झाली हे तुम्ही ऐकून घ्या. 2 प्लॉट होते, 825चा 1 आणि 825चा 2. त्याच्यावर काही झोपडपट्टी होती. त्यात चमणकरांना वाटलं होतं की आपण याच्यावर एक SRA प्रोजेक्ट करावं. त्याच्यासाठी त्यांनी SRA साठी ऍप्लिकेशन टाकलं. ऍप्लिकेशन टाकून त्याचं जे उत्तर आलं त्याच्यात त्यांना रिजेक्शन झालं. PWD मिनिस्टर तेव्हा छगन भुजबळ झाले. नोव्हेंबर 2006 साली त्यांनी इमिडिएटली एक मीटिंग बोलवली. त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे कसं सँक्शन मिळालं नाही याची आपण चौकशी करूया. या सँक्शनमध्ये त्यांनी ती मीटिंग बोलवली. त्याच्यात चमणकरांनी खरं तर कोणाला लिहायला पाहिजे? रेव्हेन्यूला. हा प्लॉट जर रेव्हेन्यूचा आहे, हा RTOचा आहे, तर रेव्हेन्यूला आणि RTOला लिहायला पाहिजे होतं. त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी कोणाला लिहिलं तर चीफ आर्किटेक्टला पत्र लिहिलं. पण चीफ आर्किटेक्टने तरी कोणाला उत्तर द्यायला पाहिजे? रेव्हेन्यूला आणि RTOला, त्यांच्या डिपार्टमेंटला. ते डायरेक्टली पत्र लिहितात चमणकरांना की तुमचं जे ऍप्लिकेशन आहे याच्यावर आपण विचार करू. बरं, आज सकाळी जेव्हा शरद पवार बोलले, मला अतिशय धक्का बसला की ते म्हणाले की जर एम्पावर्ड कमिटीने एक डिसिजन घेतलंय तर त्याच्यावर इन्क्वायरी कशी होणार? अहो, एम्पावर्ड कमिटीला प्रेझेंटेशन कोणी केलं? त्याच्यात प्रेझेंटेशन काय केलं
हे बघणं महत्वाचं नाही? जर त्याच्यात त्यांनी सांगितलं की ही जी प्रॉपर्टी आहे ही लँडलॉक्ड आहे, ही लँडलॉक प्रॉपर्टी आहे, त्याच्यात काही पुढे होऊ शकत नाही डेव्हलपमेंट, असं जर सांगितलं असेल तर ती एम्पॉवरमेंट कमिटी, जी एम्पॉवर्ड कमिटी आहे, ते त्यांना पटेल की बाबा ही लँडलॉक प्रॉपर्टी आहे, ती देण्यात हरकत नाही. तर असं सांगितलं गेलं की बाबा चमणकर साहेब, तुम्ही आमचं पीडब्ल्यूडीचं दुसरं काम करा. म्हणजे पहिलं त्यांना जमीन देण्याबद्दल बोलले गेले आणि नंतर याच्याऐवजी तुम्ही पीडब्ल्यूडीची 100 कोटीची कामं करा, ज्याच्यात महाराष्ट्र सदन, आरटीओ, त्याचा टेस्टिंग ट्रॅक, इतर कामं होती. ती कामं करताना त्यांचा टोटल खर्च आज तगायत, म्हणजे ती 85 कोटीची इनिशियल हे होती, 15 कोटीची कामं आम्ही तुम्हाला नंतर दिवस सांगितलं होतं, ती आज तगायत त्यांना दिली गेली नाही आहेत. आणि काम तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र सदनाचं काम किती साली पूर्ण झालं, पण जमीन मात्र त्यांना तेव्हाच्या तेव्हा पूर्णच्या पूर्ण जमीन देण्यात आली. त्यानंतर ती जमीन चमणकरांनी प्राईम बिल्डर्सला दिली. प्राईम बिल्डर्सनी ती किती रुपयाला दिली? किती रुपयाला झाला हा व्यवहार? शेवटचा व्यवहार जो होता तो लार्सन अँड टुब्रोला फक्त 55% जमीन त्याच्यातली 801 कोटी रुपयाला दिली गेली. 801 कोटी रुपये. म्हणजे आजचं त्याचं व्हॅल्युएशन महाराष्ट्र सदनाच्या 100 कोटीच्या कामाच्या ऐवजी आज चमणकर आणि लार्सन अँड टुब्रो आणि प्राईम बिल्डर्सना 2000 कोटीची जमीन फुकट दिली गेली. तर ही जमीन पण परत आली पाहिजे, हा त्याच्या मागचा. आणि मी तुम्हाला सांगते नाही, महाराष्ट्रातली जनता, नवाब मलिक, महाराष्ट्रातली जनता चमणकरांसारखी लाभार्थी केव्हा होणार? महाराष्ट्रातली जनता चमणकरांसारखी लाभार्थी केव्हा होणार? डॉक्टर साहेब नाही, जरा आता असं आहे डॉक्टर साहेब, जे अर्धवट माहिती देऊन कुठेतरी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न आहे. थोडा मला सविस्तर बोलू द्या. बोला बोला. आता असं आहे की या अंधेरी विभागामध्ये आरटीओच्या मालकीच्या जागेवर झोपडपट्ट्या होत्या. त्या काळातलं सरकार, जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार सत्तेत आला, त्यांनी SRA योजना, सरकारी जागेवर झोपडपट्टी असेल तर त्या जागेवर निशुल्क जमीन या विकासकाला द्यायचा. त्यांनी झोपडपट्टी वासियांना जितकं बांधतील तितकं मॅचिंग त्यांना FSI देण्याचा कार्यक्रम होता. त्या अंतर्गत ही योजना 98 साली जेव्हा शिवसेना भाजपच्या सरकार महाराष्ट्रामध्ये होता तेव्हा याला LOI देण्यात आली आणि याला मंजुरी त्या काळामध्ये दिलेली आहे. हे 2006 साली मंजुरी नाही. नंतरच्या काळामध्ये लँडलॉक प्रॉपर्टी जे सांगताय की चमनकरला ट्रान्सफर झाली, ते जे RTOचे जे ट्रॅक होते, मोटर ट्रॅक, त्याची FSI या चमनकरला देण्यात आली. ते देत असताना जेव्हा SRAने मंजुरी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा PWD करून याला NOC मिळाली पाहिजे, ही अट होती. चमनकरनी भुजबळ साहेबांकडे कुठलेही त्याने अर्ज केला नाही. त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट होता, कैलासवासी, आपले त्या काळातले देशमुख साहेब जे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे त्यांनी अर्ज करून NOC मागल्यानंतर हे सगळं विषय सुरू झालेला आहे. विषय सुरू झाल्यानंतर हे कुठेतरी आपण हा विषय पायाभूत सुविधेसाठी जे कॅबिनेट सब कमिटी आहे त्याला मंजुरीला पाठवा असं या भुजबळ साहेबांनी सांगितल्यानंतर पायाभूत सुविधेची जे सब कमिटी आहे त्या सब कमिटी कॅबिनेट कमिटी आहे. कॅबिनेटच्या निर्णयावर कुठलेही इन्क्वायरी करण्याचे अधिकार नसते, हा पवार साहेबांनी सांगितलेला आहे. या चमनकरला 100 कोटी त्याची कॉस्ट ठरवून जे कामं देण्यात आली त्या बाबतीतच्या निर्णय, मला फक्त मला कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता कमिटीचा होता. जरा ऐकू द्या, जरा मला बोलू द्या डॉक्टर साहेब. बोला बोला. मला बोलू द्या. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादेचं भान आपण फक्त ठेवा, एवढंच तुम्हाला सांगतोय. मुंबईमध्ये बरेचसे बिल्डर आहे, एक SRA योजनेअंतर्गत त्यांनी 10,000 25 हजार कोटी रुपयाचे सेल कंपोनंट ट्रान्सफर केलेले, ते प्रिव्हिलिंग पॉलिसी अंतर्गत झालेले आहेत. म्हणजे सरकारने जर ठरवला की मोफत घरं बांधून द्या, नंतर तुम्हाला आम्ही सेल कंपोनंट देऊ आणि सेल कंपोनंटची किंमत, हा भ्रष्टाचार आहे. म्हणजे कुठेतरी लोकांच्या दिशाभूल करण्याचा हा संपूर्ण पॉइंट वेट. तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घ्या. शेवटचा प्रश्न अंजली दमानिया, या प्रकरणाचं पुढे काय होईल असं आपल्याला वाटतं? अंजली दमानिया.
नाही, मला अपेक्षा एवढीच आहे की जसं एखाद्या साध्या माणसाला जर चोरी केली तर शिक्षा होते, तशी या सगळ्या राजकारणी नेत्यांना जर त्यांनी चोरी केली असेल तर शिक्षा व्हावी. आज मला खरंच अजून बरं असेल असं वाटलं म्हणताय? असतं, मला आज बरं वाटलं असतं जर शरद पवार म्हणाले असते की जर भुजबळांना दोषी तुम्ही जर ते इन्क्वायरीमध्ये दोषी निघाले तर त्यांना शिक्षा करा. हे शब्द ऐकून जरा बरं वाटलं असतं, पण ॲज एक्सपेक्टेड हे शब्द त्यांच्याकडनं आले नाहीत. आणि आता जे त्यांनी मांडणी केली तर हे मी तुम्हाला मुद्दाम पुढं काय होईल याचं उत्तर द्या फक्त दाखवते. बस. हा, पुढे मला वाटतंय की खरं तर मी म्हटलं ना जसं की सगळ्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर्स दोघंही एकत्र होते, समीरही होते आणि पंकजही होते, पण नुसतंच एकट्या समीरना जे टार्गेट केलं गेलं. काल पंकज भुजबळ, माझी माहिती चुकीची नसेल तर मनमाडमध्ये होते, तर त्यांनाही तिथून समन करून जर अटक केली असती तर कुठेतरी खरंच काहीतरी होतं असं वाटलं असतं. आत्ताच्या घटकेला जसं नेहमी होतं, एखादी अटक होते, मग एखाद्या 5 स्टार त्यांना काहीतरी चेस्ट पेन वगैरे होतं, एखाद्या 5 स्टार हॉस्पिटलमध्ये त्यांची भरती होते, चार्जशीट न फाईल गेल्यामुळे 91 डेज नंतर सोडून देण्यात येतं. नंतर चार्जशीट आरामात कधीही ती फाईल होत नाही. ती त्याच दिशेने आपण कुठेतरी जाताना मला आत्ता दिसते. म्हणजे या प्रकरणात शेवटी दोषींना सजा होईल असं आपल्याला वाटत नाही, परंतु अडचणी नक्की वाढल्या आहेत भुजबळांसाठी, एवढं नक्की. हा, अडचणी, धक्का, दणका, आता ह्या शब्दांवरचा माझा विश्वास उडत चालला. कारण खरंच त्यांना ज्या दिवशी ईडीनी त्यांची प्रॉपर्टी अटॅच केली तेव्हा मी त्यांच्या घराच्या बाहेर होते आणि मला कुठेही त्यांना दणका किंवा धक्का बसल्यासारखं वाटलं नाही. ते मस्त आत बसून सगळे एन्जॉय करत असतील, पण आपल्यासारख्या लोकांना मात्र आपण वाचताना वाटतो की यांच्यावर धक्का होईल किंवा दणका होईल. प्रेक्षक, जरी असं अंजली दमान्यांना वाटत असलं तरी देखील छगन भुजबळांपुढच्या अडचणी वाढल्या तेवढं नक्की. याचं कारण त्यांच्यासाठी दस्तूरखुद्द शरद पवार यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली, परंतु अनेकदा अडचणीतून प्रत्येक वेळी सही सलामतरित्या छगन भुजबळ बाहेर पडलेले दिसत असले तर यावेळची लढाई मात्र फारशी सोपी नाही. आपल्या पुतण्याचं आणि पर्यायानं आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना कोर्टाची फार मोठी लढाई लढावी लागणार आहे. केवळ राजकीय कारवाई झाली अशी टीका करून आता भागणार नाही, त्याहीपेक्षा सुद्धा पब्लिक इमेज, जी पब्लिक इमेज या सगळ्यातनं डागाळली जाते, त्यातून पुढे राजकीय जीवन उभारणं अत्यंत कठीण काम असतं. कोर्टात भक्कमपणे बाजू मांडावी लागते. आता हे आरोप टिकतील का? भुजबळ यातून सही सलामत सुटणार का? हे ईडीच्या पुढच्या तपासावर, साक्षी पुराव्यांवर आणि सरकारवर अवलंबून आहे. शरद पवारांनी भुजबळांची पाठराखण केली आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभं राहणार का हे देखील पाहावं लागणार आहे. येणारा काळ भुजबळांसाठी कसोटीचा आहे, एवढं मात्र नक्की. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.